रुपा डार्लिंग यू आर हाव कशी आहेस? कशी आहे? किती वेळची मी तुझी वाट बघत आहे. इतक्या उशीर करावं लागतं का? हा कुठे होतास एवढ्या वेळचे? किती घाबरले होते मी. अगं मी की नाही अंदमान निकोबारला चोकोबार खायला गेलो होतो. अंदमान निकोबारला चोकोबार खायला गेला होता? मग इथे कशाने आला? ऍटोने आलो. का बोलला तू? ऑटो चालवतोस की काय? नाही आठवलं मी इथे की नाही हेलिकॉप्टरने आलो. हेलिकॉप्टर म्हणजे तोच ना जो आकाशात गडगड फिरतो. खूप बडबड करते ही कोणी. हो तोच. अरे पण मला सांग तो खूप जोरात पडतो ना मग तुला यायला उशीर कसा झाला? तेच तर मला यायला उशीर का झाला. त्याच्या असं झालं मी आकाशामधून हेलिकॉप्टरने येत असताना हेलिकॉप्टर आकाशामध्ये पंक्चर झाला म्हणून मी त्याला तिथे ठेवलं आणि पॅराशूटने खाली आलो. म्हणजे तोच ना मोठा वाला फुगा. अरे फुगा मस्त फुगा. मला तर तुझ्या बाबतीत डाऊट येत आहे. मुलगीच आहे मी. तसं नाही बरं. कसं तर बाई तुझ्या 5 फॅक्टऱ्यात तिला हेलिकॉप्टर माहिती नाही पॅराशूट माहिती नाही मग काय माहिती आहे गध्याची शेपटी. आता असं नाही बोललो. काय आहे ना मी तुझ्या प्रेमामध्ये एवढी बळी झाली आहे एवढी वेडी झाली आहे की मला कशाचंही भान राहत नाही. एवढी बळी झालीस का माझ्या प्रेमात? हो आता एकच करायचं आहे. एकच लक्ष आहे माझं. ते म्हणजे आपलं लवकरात लवकर मला लग्न करायचं आहे. हो लग्न करू आणि दूर कुठे परदेशी जाऊ. कशाला? हनीमूनला. कमायला हनीमून? परदेशातही एवढा मोठा हनुमानाचा मंदिर असतं ते काय? आता गदा घालू का डोक्यामध्ये? तिथे हनुमानाचे काही काम आहे का? अगं हनीमून म्हटलं हनीमून. हनुमान हनीमून हनुमान हनीमून आलं. पण हे हनीमून म्हणजे काय असतं रे? याला जिथे तिथं बसायची साधन. घोडे तुला हनीमून माहिती नाही? एवढी मोठी झाली घोडी कुठे गेली? अगं तुला हनीमून माहिती नाही? पिंडो काय तुझी शरीरानं वाढली डोक्यानं वाढलीच नाही तू. अगं तुला हनीमून माहिती नाही का? तुला माहित असायला पाहिजे होतं. काय बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. मी तुला सांगतो हनीमून म्हणजे काय आहे. अगं हनीमून म्हणजे मी नंतर सांगेन ना. मला सांगते सांग ना आता सांग. अगं हनीमून सांगायचं नसतं तू की नाही? फुगले हनीमून सांगितलं ना एवढी फुगली झाल्यावर किती फुगशील? सांगतोस की नाही? नंतर सांगतो ना. बरं सांगतो. बघ काय हनीमून म्हणजे फार काय म्हणजे कठीण काम नाही सोपं काम आहे. हनीमून म्हणजे काय असतं माहिती काय? मुलगा आणि मुलगी होती दोघांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर सगळे मंडळी आपापल्या घरी जातात. मग तो मुलगा आणि मुलगी एका खोलीमध्ये जातात. मग दरवाजा बंद होतो. मग ती मुलगी दुधाचा ग्लास हातामध्ये घेते आणि त्या मुलाजवळ जाते. मग की नाही दोघे माश्या मारतात आणि दुधामध्ये घालतात. असं नसतं का? मला सांगते ना मी नंतर सांगेन ना. मी रुसून जाईल असे नको रुसू नको ग. मग अशी फुगली आता रुसली असे काय करते ग? नको रुसू माझ्या राणी. तुला पाहिजे मी डवरा पाणी. अगं गुलाब पाणी मग आरामात सांगेन ना मी तुला. आरामात नाही आता सांग ना. अरे देवा किती भांडे पडले आहेत. मला किती कपडे धुवायचे का? भांडे पडले आहेत कपडे धुवायचे आहे तुला? म्हणजे तू कुणाच्या घरी मोलकरी आहेस? मला सगळं उल्लू बनवली तू. सगळं माहित झालं. सांग काय काय? नाही तसं नाही बोललो. काही बोलू नको. सगळं तुझं रूप माहित झालं. नाही तसं नाही बोललो. काही बोलू नको. सगळं माहित झालं मला. अरे तसं नाही. काय सांगू नको मला. सांग त्या अगोदर ऐक. सांग काय आहे? काय म्हणजे आमच्या घरी किती लोक राहतात? किती मोलकर आहेत? बोलू दे. किती मोलकर आहेत? त्यांचं जेवण खावण आमच्याचकडे असतं. त्यांच्या जेवणासाठी आणखी मी 5 मोलकरीण ठेवले आहे. त्यांचे कपडे वपडे सगळे 30 तास धुतात. जेवण पण त्याच बनवतात. भांडे त्याच घालतात. सगळं
बापरे मी किती घाबरलो होतो आता जीव भांडत पडला माझा बरं जायला मी काय म्हणतो जाण्याआधी मला खूप भूक लागली आहे आपण असं करू आपण हॉटेलमध्ये जाऊ काहीतरी खाऊ नंतर आपल्या घरी जाऊ घरी नाही बोंगल्यात जाऊ पहिले आधी खाऊन घेऊया सांग बरं तू काय खाणार 2 लाख आता काय खाणार म्हटलं आता सँडविच आता बाई तुझ्यासाठी मी एवढा मोठा सांड कसा विच करू आपण मेनू बघू ना हे योग्य बोलली आपण मेनू बघू जास्त खाऊ एक्सक्यूज मी कशाचा फुसफुस मी लावली तो कशाचा फुसफुस मी लावली कशाचा फुसफुस मी लावली कुठे आम्ही त्याने प्रेमाच्या मूळ मध्ये जात होतो हो ना सगळं मूळ खराब केला हो ना 1 नंबर माल दिसते हो ना काय दिसत कोण म्हणतो माल दिसते म्हणून हा माल दिसते बघा चिमणीच्या गोदा आम्ही फालतू माणसं वाटलो का तुला माहिती आम्ही कोण आम्ही फार मोठे बिझनेसमॅन मी म्याना ही म्हणा केलं तू नेहमी याच बगीच्यात येत असतो म्हणून विचार तो याच बगीचा आठवलं तो दाढी वाढलेला राहुल कविता करतो गाणे म्हणतो फाटके कपडे त्याला काही कामधनी नाही वेडा त्याला वेळा म्हटलं तर बापरे झाशीची राणी ते बिना तलवारीची तुमच्यासारखीच एक प्रेमी आहे स्वतःच्या प्रेयसीच्या सुखासाठी त्यांनी प्रेमाचा त्याग केला आणि तुम्ही त्याला वेळा म्हणताय आम्हाला माफ कर बाई तुमचं मन दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता पण आज तो आम्हाला इथे दिसला नाही म्हणून म्हटलं दिसला की आम्ही तुम्हाला कळवतो ठीक आहे चल ग बघे सारखे तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का व्हॉट्सअप नंबर द्या ना मला म्हणजे राहुल भेटला की तुम्हाला सांगतो मी आणि छान व्हिडिओ पण पाठवतो माहिती कळवलं बरं होईल माझा व्हॉट्सअप नंबर देता का अरे मारू नका मारत नाही खाज लागली होती पायाला गचकरण झाला का मला मला कसा गचकरण नाही होऊ शकत छान दिसत द्या ना मग देतो ना व्हॉट्सअप नंबर देतो मॅडम तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या यांना नाही व्हॉट्सअपला चला तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते मी आणि माझ्या सॅलरीचा नंबर देते